नमस्कार सगळ्यांनो. आपल्या सर्वांनाच असं वाटतं की आपलं वय कितीही वाढो, मग आपण 30मध्ये असो, 40मध्ये असो किंवा 50च्या पार असो, आपला चेहरा नेहमीच 25 वर्षांच्या तरुणांसारखा फ्रेश, चमकदार आणि सुरकुत्यामुक्त दिसला पाहिजे. बरोबर ना? पण आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत सततचा ताणतणाव, प्रदूषण, मोबाईलचा वाढता वापर आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वयाच्या आधीच आपल्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसायला लागतं. माझ्या प्रिय सख्यांनो, कपाळावर रेषा येणे, डोळ्याखाली डार्क सर्कल्स होणे, त्वचा कोरडी पडणे किंवा चेहऱ्यावरचा नैसर्गिक ग्लो निघून जाणे, या गोष्टी आजकाल अगदी 20 ते 30 वयातच सुरू होतात. आणि मग आपण काय करतो? महागड्या क्रीम्स खरेदी करतो, पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपयांची ट्रीटमेंट करतो. पण प्रामाणिकपणे सांगा, त्याने कायमस्वरूपी फरक पडतो का? नक्कीच नाही. कारण सौंदर्य आणि तरुणपण हे बाहेरून क्रीम्स लावून येत नाही, तर ते तुमच्या शरीराच्या आतून आणि तुमच्या रोजच्या सवयींमधून येतं. मैत्रिणींनो, जर तुम्हाला 40 नंतरही 25 सारखं तरुण दिसायचं असेल तर महागड्या प्रोडक्ट्सची नाही तर फक्त योग्य सवयींची गरज आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आहे. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 25 सोप्या, नैसर्गिक आणि शास्त्रीय उपायांबद्दल सांगणार आहे, जे जर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत समाविष्ट केले तर तुमच्या चेहऱ्यावरचा म्हातारपणाचा प्रभाव कायमचा थांबेल आणि तुमची त्वचा नेहमी तजेलदार राहील. तर माझ्या सख्यांनो, आता लक्ष देऊन पहा. पहिला उपाय, सकाळची सुरुवात पाण्याने करा. उठल्याबरोबर तांब्याच्या भांड्यातील किंवा कोमट 1-2 ग्लास पाणी घोट-घोट प्या. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, त्वचेला नैसर्गिक ओलावा आणि सुंदर ग्लो मिळतो. दुसरा, दररोज 7 ते 8 शांत झोप घ्या. चांगल्या झोपेमुळे त्वचा स्वतःची रिपेअर करते, नवीन पेशी तयार होतात, चेहरा ताजतवाना आणि तरुण दिसू लागतो. मैत्रिणींनो, तिसरा आहे, रोज पौष्टिक आहार घ्या. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, सॅलडचा भरपूर समावेश करा. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढवतात आणि त्वचा निरोगी ठेवतात. रोज फक्त ही 3 कामे करा आणि तुमच्या त्वचेतील फरक स्वतःच अनुभवा. मैत्रिणींनो, उपाय चौथा, घराबाहेर पडतानाच नाही तर घरात असतानाही चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन नक्कीच लावा. हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करते. नंबर 5, चेहऱ्याची त्वचा घट्ट आणि टाईट ठेवण्यासाठी रोज 10 मिनिटे फेस योगा आणि प्राणायाम करा. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण उत्तम राहते. नंबर 6, तुमच्या आहारातून साखरेचे प्रमाण अत्यंत कमी करा. साखर त्वचेतील कोलाजन नष्ट करते, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा वेळेआधीच पडतात. सख्यांनो, नंबर 7, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवून झाल्यावर 2 ते 3 थेंब बदाम तेल किंवा खोबरे तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने वरच्या दिशेने मालिश करा. नंबर 8, तेलकट जंक फूड आणि जास्त प्रोसेस केलेले पदार्थ पूर्णपणे टाळा. हे पदार्थ त्वचेमध्ये सूज आणि पिंपल्स निर्माण करतात. नंबर 9, साध्या पाण्यासोबतच दिवसातून एकदा नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा ताक पिऊन शरीराला नेहमी हायड्रेट ठेवा. नंबर 10, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने धुवून दिवसभराचा मेकअप, धूळ आणि तेल पूर्णपणे स्वच्छ करा. नंबर 11, रोज सकाळी मूठभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड खा. यातून मिळणारे ओमेगा-3 फॅटी ॲसिड त्वचेला नैसर्गिक चमक देतात. मैत्रिणींनो, नंबर 12, उन्हात बाहेर जाताना चेहरा सुती स्कार्फ किंवा रुमालाने झाका आणि डोळ्याभोवतीचे नाजूक त्वचेला गॉगल नक्कीच वापरा. नंबर 13, रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि टीव्ही पाहणे टाळा. मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात आणि त्वचा निस्तेज दिसते. नंबर 14, दिवसातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर साध्या अन थंड पाण्याचा हबका मारा, ज्यामुळे त्वचेची रंध्रे उघडतात आणि चेहरा ताजतवाना वाटतो. नंबर 15, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत ताणतणाव घेणे टाळा आणि चेहऱ्यावर नेहमी प्रसन्न हसू ठेवा. कारण मन आनंदी असेल तर चेहरा आपोआपच चमकतो. सख्यांनो, या 15 सोप्या सवयी जर तुम्ही सातत्याने तुमच्या आयुष्यात लागू केल्या तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप मोठा आणि सुंदर बदल दिसून येईल.
तसेच बघा 16 नंबर, दररोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचा शुद्ध कोरफडीचा गर म्हणजेच ॲलोवेरा जेल खा किंवा चेहऱ्यावरती 10 मिनिटे लावा. यामुळे त्वचेची लवचिकता वाढते. नंबर 17, आठवड्यातून किमान 2दा दुधाची साय आणि हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन नैसर्गिक उजळपणा येतो. नंबर 18, जेवण झाल्यावर लगेचच झोपण्याची सवय सोडा. रात्रीच्या जेवणानंतर किमान 15 ते 20 मिनिटे चालण्याने पचनक्रिया सुधारते आणि त्वचेवर पिंपल्स येत नाहीत. नंबर 19, आठवड्यातून एकदा तरी वाफ घ्या. त्यामुळे त्वचेचे बंद झालेली छिद्रांमधील धूळ बाहेर पडते आणि त्वचा मोकळा श्वास घेते. नंबर 20, चहा आणि कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवा. त्याऐवजी ग्रीन टी घेऊ शकता. ग्रीन टी प्या कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. नंबर 21, चेहऱ्याला वारंवार हात लावणे बंद करा. हातावरील जीवाणू चेहऱ्यावर जाऊन ॲक्ने आणि इन्फेक्शनचा धोका वाढवतात. नंबर 22, आठवड्यातून 2दा बेसन आणि दह्याचा स्क्रब वापरून चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाका. नंबर 23, मिठाचे अति सेवन टाळा. जास्त मीठ खाल्ल्याने चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली सूज येते. नंबर 24, रोजच्या आहारात तीळ, जवस आणि भोपळ्याच्या बिया याचा समावेश करा. यामुळे त्वचेला आवश्यक असलेली नैसर्गिक तेल मिळतात. नंबर 25, नेहमी पाठीवर सरळ झोपण्याची सवय ठेवा. एका कुशीवर किंवा पोटावर झोपण्याने गालावर आणि कपाळावर सुरकुत्या पडतात. या सर्व उपायांचा तुमच्या दैनंदिन आयुष्यात वापर करा आणि दीर्घकाळ तरुण राहा. तर माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, हे होते 25 अत्यंत सोपे, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय, जे तुमच्या चेहऱ्यावरचा म्हातारपणाचा प्रभाव थांबवून तुम्हाला दीर्घकाळ तरुण आणि तजेलदार ठेवू शकतात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 25 चे 25 उपाय तुम्हाला एकाच दिवशी किंवा एकाच रात्रीत सुरू करायचे नाहीत. जर तुम्ही सगळं एकत्र करायला गेलात तर गोंधळ होईल आणि 2 दिवसांतच कंटाळा येईल. त्याऐवजी आजपासून फक्त 2 किंवा 3 सोप्या सवयी निवडा, जसे की सकाळी कोमट पाणी पिणे, वेळेवर झोपणे आणि उन्हातान्हात जाताना सनस्क्रीन लावणे. एकदा का या गोष्टी तुमच्या रोजच्या सवयीचा भाग बनल्या की हळूहळू उरलेली बघा उपाय तुमच्या रुटीनमध्ये जोडत जा. लक्षात ठेवा, सौंदर्य हे कुठल्या महागड्या क्रीम किंवा पार्लरच्या केमिकल ट्रीटमेंटमध्ये असत नाहीत. तुमची त्वचा ही तुमच्या आरोग्याचा आरसा आहे. तुम्ही आतून जितके निरोगी, शांत आणि आनंदी राहाल, तितका सुंदर ग्लो तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या दिसेल. 40 नंतरही 25 सारखं तरुण दिसणं मुळीच कठीण नाही. गरज आहे ती फक्त स्वतःसाठी रोज 10 ते 15 मिनिटाचा वेळ काढण्याची. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. मैत्रिणींनो, या 25 उपायांपैकी कुठली टिप तुम्हाला आजपासून सुरू करणार आहात ते बघा, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या आणि मित्रपरिवारातल्या प्रत्येकासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि अशाच नवनवीन हेल्थ, ब्युटी आणि जीवनशैलीशी संबंधित सोप्या टिप्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. नक्कीच दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि मैत्रिणींनो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या, हसत राहा आणि नेहमी फ्रेश राहा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी.